विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार प्रथम क्रमांकाची मतं घेऊन विजयी झाल्यानं आमदारांचे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। या विजयानं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या बसफळ ढोल फुटला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत 24 आणि 23 मतं घेऊन विजयी झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे या तीनही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजुटता दाखवली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी झाले। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा बाष्कळ ढोल फुटलाय। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे, अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते। पण राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्याच नव्हे तर इतरही आमदारांनी दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतच विजयी झालेत, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते ठाणे आणि पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली। अजितदादांच्या नियोजनामुळे हा विजय प्राप्त झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे अजितदादांबरोबर आहेत। विधान परिषद निवडणुकीत ते पुन्हा एकदा सिद्ध झालं। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे मोठमोठ्या गप्पा मारत होते, त्यांना आता त्यांची लायकी कळली असेल। दादांच्या नादी कोणी लागू नये हाच निवडणुकीचा संदेश आहे। मुंब्र्यातील नगरसेवकही आमच्याबरोबर आहेत हे आयुक्तांच्या बैठकीत दिसून आलं, अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली। शुक्रवारी झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात उभे होते। या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी झाले। प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयात फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून ढोल ताशांच्या गजरात राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात हा आनंद साजरा केला। यावेळेला आव्हाड आणि पवार यांचा ढोल फुटला रे फुटला, एकच वादा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। साहेब काय सांगाल, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत आणि पहिल्या पसंतीच्या मतामध्ये निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेसाठी उभे असलेले आमचे दोन्ही उमेदवार श्री राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन 24 आणि 23 मतं घेऊन विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि 2 लोकांचे ढोल फुटलेले आहेत, एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार। ढोल फुटला रे ढोल फुटला, दोघांचाही ढोल फुटला। सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं, अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते। पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मतं दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले। एकच वादा, एकच वादा, पूर्णपणे पाठिंबा दिला होता म्हणून मी बोललो ना, 2 नेत्यांचे आज ढोल फुटलेले आहेत, डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार। सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाटं रोज प्रेस समोर येऊन बोलायचं। आज दोन्ही नेत्यांचे ढोल फुटलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवले।